आज आपण बायबलमधील एक दुःखद पण महत्त्वाची कथा पाहणार आहोत. सॅमसन हा देवाने निवडलेला शक्तिशाली योद्धा होता. देवाने त्याला अद्भुत ताकद दिली होती. सिंहाला हाताने मारणे, 1000 सैनिकांचा पराभव करणे, हे सर्व सॅमसनने देवाच्या शक्तीने केले होते. पण सॅमसनच्या जीवनात एक मोठी कमजोरी होती. ती म्हणजे चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवणे. एका दिवशी सॅमसनची भेट सुंदर स्त्री डिलायला सोबत झाली. सॅमसन तिच्या प्रेमात पडला आणि एकीकडे फिलिस्तीनी लोक सॅमसनला पकडण्याचा कट रचत होते. पण फिलिस्तीनी लोक सॅमसनला घाबरत होते. ते त्याला हरवू शकत नव्हते. म्हणून त्यांनी डिलायलाकडे जाऊन सांगितलं, सॅमसनची ताकद कुठून येते हे शोध. जर तू आम्हाला त्याचं रहस्य सांगितलंस तर आम्ही तुला भरपूर सोने देऊ. डिलायलाने पैशासाठी सॅमसनचा विश्वासघात करण्याचा निर्णय घेतला. एका रात्री डिलायलाने प्रेमाने विचारले, सॅमसन, तुझी ताकद कुठून येते? तुला कसं हरवता येईल? सॅमसनने सुरुवातीला खोटं सांगितलं. त्याने म्हटलं, जर मला नवीन दोऱ्यांनी बांधलं तर माझी शक्ती निघून जाईल. डिलायलाने तसंच केलं, पण सॅमसनने ते दोर सहज तोडले. फिलिस्तीनी लोक पुन्हा अपयशी ठरले. डिलायला पुन्हा पुन्हा विचारत राहिली. एका रात्री तिने पुन्हा प्रेमाने त्याला विचारले. शेवटी सॅमसन थकला. त्याने डिलायलाला खरं रहस्य सांगितलं. माझे केस कधीच कापले गेले नाहीत. जर माझे केस कापले गेले तर माझी शक्ती निघून जाईल. आणि त्याच रात्री डिलायलाने सॅमसनला आपल्या मांडीवर झोपवलं. तो गाढ झोपला असताना एका माणसाला बोलवून त्याचे केस कापले गेले आणि त्याच क्षणी देवाची शक्ती सॅमसन पासून दूर गेली. नंतर फिलिस्तीनी सैनिक आत आले. सॅमसन उठला आणि नेहमीप्रमाणे लढण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी त्याच्याकडे शक्तीच नव्हती. फिलिस्तीनी लोकांनी त्याला पकडलं, त्याचे डोळे फोडले आणि त्याला तुरुंगात टाकलं. एकेकाळचा महान योद्धा आता कैदी बनला होता. पण तुरुंगात असताना सॅमसनचे हळूहळू केस पुन्हा वाढू लागले. नंतर काही दिवसांनी फिलिस्तीनी लोक मोठा उत्सव साजरा करत होते. ते सॅमसनची थट्टा करत होते. तेव्हा सॅमसनने देवाला शेवटची प्रार्थना केली. हे देवा, मला शेवटच्या वेळेस शक्ती दे. आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली. सॅमसनने तेथील इमारतीचे मोठे खांब ढकलले आणि संपूर्ण इमारत कोसळली. त्या दिवशी सॅमसनने आपल्या शत्रूंवर अंतिम विजय मिळवला. ही कथा आपल्याला शिकवते, चुकीच्या लोकांवर अंधविश्वास ठेवू नये. पैशासाठी विश्वासघात करणारे लोक धोकादायक असतात. देवापासून दूर गेलो तर आपण कमजोर होतो, पण खरी पश्चातापाची प्रार्थना देव नेहमी ऐकतो. जर तुम्हाला ही बायबल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी बायबल कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.